नाही, मुळामध्ये कायदेशीर तुम्हाला 23व्या वर्षी आमदार होता येत नाही. हा आमदार होण्याचं वय इलिजिबल आहे 25 वर्ष. तिथल्या बाहेरच्या बातम्यांनी रोखलं आम्हाला. तर साहेब, तुमच्या पायात स्लीपर आहे, तुम्हाला ताजमध्ये जाता येणार. बर. सचिन तेंडुलकर म्हणजे जसं सचिनला क्रिकेटचा गॉड म्हणतात तसं राजकारणात सचिन तेंडुलकर कोण वाटतं? अर्थातच एकनाथ शिंदे माहिती. वा. शिवजल क्रांती खरं तर आम्हीच या राज्यामध्ये सुरू केली. हा पिरियड कसा होता 1990 पासून 2025 पर्यंत? नाही, मुळामध्ये प्रामाणिकपणे काम तुम्ही करत गेलात तर लोक तुम्हाला डोक्यावर येत असतात. पदाचा वापर, आम्ही जो पदाचा वापर जो केला तो जनहितासाठीच केला. की जालन्यामध्ये हा मीडियामध्ये किंवा पुढे हा विषय फार आला नाही, पण सर्वात जास्त लसीकरण या कोविडमध्ये कोणी केलं असेल तर ते मी केलं आणि माझ्या सहकार्याने. राजकीय वारसा नसताना सुद्धा एवढं सर्व निर्माण करणं हे काही साधी बाब नाही. मुळात काय होतं माहिती, राजकारणातले माणसं रात्रंदिवस लोक आणि लोक परिवाराला वेळ देऊ शकत नाही, मुलाबाळांना वेळ देऊ शकत नाही, भावांना वेळ देऊ शकत नाही. त्यातून त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो. मानाने शिवसेना प्रमुखांनी बघितलं जरी ना, असा आपला स्वतःचा जीव असा वळवून टाका वाटत. त्यांच्या आशीर्वादाने जे काय आता मी, तर त्यांच्या आशीर्वादाशिवाय काही नाही. नक्कीच. नमस्कार. .com अर्थात कॅरी ऑन मराठीच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन या सेगमेंटच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये स्वागत आहे तुमचं. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, बऱ्याच कालावधीनंतर हा एपिसोड शूट होतोय आणि हा एपिसोड शूट करण्यासाठी आपण कुठं आलोय? MH21 ना, MH21 जिल्हा जालना. जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार मान्य श्री अर्जुनभाऊ खोतकर यांच्याकडे आलोय आपण फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन या सेगमेंटमध्ये. त्याचं झाले असं, महानगरपालिकेची निवडणूक आली आणि जालन्यामध्ये 2023ला महानगरपालिका अस्तित्वात आली. जालन्यातल्या महानगरपालिकेची पहिली निवडणूक आहे. जालन्याचा प्रथम महापौर कोण होणार हे सगळ्यांना बघायचंय. आणि अशात शिवसेना भारतीय जनता पार्टीचं कुठंतरी बिनसल्यासारखं चाललंय. कारण अर्जुन खोतकर म्हणालेत की 2 महिने झाला आम्ही युतीसाठी प्रस्ताव पाठवलाय, पण त्याच्याकडनं भाजपकडून अजून काही तशी कार्यवाही झालेली नाहीये. आणि त्याच्यामुळे कदाचित शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष वेगवेगळे लढू शकतात. हे आपण पॉडकास्ट घेतोय त्या दिवशीचं विधान आहे. पुढं काय हालचाल झालं तर आपण तुम्हाला कळवूच. पण सध्या तरी चित्र असं दिसतंय की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळे लढतील. मग कशी असणार आहे रणनीती, काय स्ट्रॅटेजी आहे, विजन काय आहे, आणि अर्थातच राजकारणापलीकडचे अर्जुनभाऊ कसे आहेत ते आपण आज बघणार आहोत या पॉडकास्टच्या माध्यमातून. भेटूयात आजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन. अर्थातच आपण आज भेटणार आहोत आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांना. नमस्कार मंडळी. .com अर्थात कॅरी ऑन मराठीच्या या फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन या सेगमेंटच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण पोहोचलोय जालन्यामध्ये. जालन्यामध्ये यायचं विशेष कारण म्हणजे जालन्यामध्ये 2023 साली महानगरपालिका अस्तित्वात आली आणि त्या महानगरपालिकेची ही पहिली महापौर पदाची निवडणूक आहे. आणि त्याच अनुषंगाने एक महत्वाचे नेते आहेत जालन्यामधले. या नेत्यांबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं. 1990चा काळ होता. पुण्या मुंबईमध्ये वाढत असलेली शिवसेना मराठवाड्यामध्ये आपले हातपाय पसरायला सुरू करत होती. बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम करणारी, त्यांच्या वक्तृत्वावरती आकर्षित असलेली तरुण पोरं शिवसेनेमध्ये प्रवेश करत होती. आणि अशात JES कॉलेजमध्ये शिकणारं एक तरुण वयातलं पोरग, शेतकरी कुटुंबातलं, वारकरी कुटुंबातलं, त्या पोराला शिवसेनेकडे आकर्षण झालं. ते पोरग शिवसेनेच्या सभांना जाऊ लागलं, सभा अटेंड करू लागलं, शिवसेनेच्या स्टेजवरती जाऊन भाषणं करू लागलं. आणि मग विद्यार्थी सेनेचा प्रवास सुरू झाला. विद्यार्थी सेनेचा प्रमुख तो मुलगा झाला. आणि एकदा सभा असताना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जालन्यामध्ये उपस्थित होते. सभेची जबाबदारी होती गजानन कीर्तिकर साहेबांकडे आणि त्यांनी त्या मुलाला सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी दिली. झालं, सुवर्ण संधी आली होती आणि त्या संधीचं सोनं त्या पोरानं करून दाखवलं. तो पोरगा सूत्रसंचालन करायला उभा राहिला. बाळासाहेब ठाकरे स्टेजवरून बघत होते. त्या मुलानं आपल्या रुबाबदार आवाजात शिवसेना प्रमुखांच्या नावानं घोषणा दिली. पुढे बसलेला जनसमुदाय दणादून गेला. आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी गजानन कीर्तिकरांना त्या पोराचं नाव विचारलं. गजानन कीर्तिकरांनी सांगितलं चांगला पोरगा आहे.
विद्यार्थी सेनेत काम करतोय, चांगलं काम करतोय. नाव आहे अर्जुन पंडितराव खोतकर. बाळासाहेबांनी त्या पोराला बोलवून घेतलं, त्याचा हात हातात घेतला आणि हात वरती करून सांगितलं, हा आहे तुमचा विधानसभेचा उमेदवार. त्या पोराला काही कळत नव्हतं, पण बाळासाहेबांचा शब्द होता. तो पोरगा म्हणाला, साहेब जसा तुमचा आदेश. आणि मग वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी हे पोरग महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य झालं. आणि ते पोरग म्हणजे आत्ताचे आमदार आणि माजी मंत्री अर्जुन पंडितराव खोतकर साहेब. या फॅमिली मॅन टू पॉलिटिशियन या सेगमेंटमध्ये स्वागत करूयात खोतकर साहेबांचं. नमस्कार साहेब. नमस्कार. कसं चाललंय? बिलकुल बिलकुल बढिया बरं. आहे. धामधूम. हा. महापालिका निवडणुकीची, नक्कीच. या निवडणुकीमध्ये थोडंसं बिझी. बरं, कसं का आता आत्ताचं आयुष्य कसं चाललंय निवडणुकीच्या ह्याच्यातनं? दिनचर्या कशी असते? हा, गेली आता 40 वर्ष होत आली सार्वजनिक जीवनामध्ये. हा. आणि या 40 वर्षामध्ये खूप काही शिकायला, खूप काही समजून घ्यायला, अनेक टप्प्यावर कसं वागायचं, काय वागायचं, या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि मोठं शिदोरी ज्याला म्हणता येईल, एक मोठं गाठोडं ज्याला म्हणता येईल, एक गाठोडं आमच्यासोबत अनुभवाचं आहे. नक्कीच. आणि या अनुभवाच्या गाठोड्यावरती निश्चितपणे भावी पिढीला काय चांगलं देता येईल, यातला विचार आम्ही सातत्याने करतो. नक्कीच. साहेब, आम्ही तुमच्याबद्दल माहिती घेत होतो आणि त्यावेळेस समजलं की आई वडील तुमचे अजून सुद्धा वारी करतात. हो, तुम्ही माझी संपूर्ण जीवनपटच सांगून टाकला. मी सांगायच्या ऐवजी तुम्ही सांगितला, काय हरकत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की मी अत्यंत मध्यमवर्गीय ज्याला म्हणता येईल, परंतु शेतीच्या बाबतीमध्ये जमीनदार ज्याला म्हणता येईल, अशा घराण्यातून मी या ठिकाणी आलेलो आहे. वडिलाची वडिलोपर्जित 300-350 एकर शेती, आणि मी शेतकरी कुटुंबातला लहानचा मोठा झालो. शेतकरी कुटुंबाच्या बरोबरच आपण म्हटल्याप्रमाणे आमच्या घरामध्ये वारी आहे. आम्ही वारकरी कुटुंबातले आहोत. नक्कीच. आणि त्यामुळं एकतर शेतकरी आणि त्यामध्ये पुन्हा वारकरी, या सर्व बाबीचा परिणाम खोलवर आमच्या मनावरती त्या संस्कार रुजलेले आहेत. आणि त्या संस्काराच्या बळावरती पुढचा मार्ग शोधण्यासाठी किंवा आम्हाला निवडण्यासाठी फार मदत त्या संस्काराची आणि त्या परिस्थितीची आम्हाला निश्चितपणे फार मोठी या ठिकाणी झालं. मुळामध्ये कुठलाही राजकीय वारसा नव्हता. शेतकरी आणि वारकरी म्हणल्यानंतर राजकीय वारसा असण्याचं काही कारण नाही. कुठलाही राजकीय वारसा नव्हता. राजकीय वारसा नसताना सुद्धा एवढं सर्व निर्माण करणं हे काही साधी बाब नाही. बरोबर. आणि तो काळ जो काळ काँग्रेस अत्यंत खोलात जाऊन रुजलेली होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये हा मार्ग आम्ही निवडला शिवसेनेचा. एक चॅलेंज होतं. शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद होते. शिवसेना प्रमुखांचा वरदहस्त आम्हाला होता. आणि हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्या मार्गावरती आजपर्यंत आम्ही या ठिकाणी चालत आलेलो. या घरामध्ये पहिला वारसा मी राजकारणामध्ये निर्माण केला किंवा मी ही वाट पाडली. त्यानंतर मग अनेक गोष्टी घडत गेल्या. परंतु राजकीय वारसा नसणारे शिवसेनेमध्येच माननीय शिवसेना प्रमुखांनीच निर्माण केलेले अनेक लोक आहेत की जे काळ्या पिवळ्या गाडीवर काम करायचे, जे पानटपरीवर काम करायचे, जे पोलीस कॉन्स्टेबल होते, सामान्य कुटुंबातले होते, गुरंढोरं वळणारे होते. अशाही लोकांना माननीय शिवसेना प्रमुखांनी 90 आणि 95च्या दशकामध्ये विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या सार्वभौम सभागृहामध्ये माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने ही सर्वसामान्य कुटुंबातली मुलं, शेतकऱ्यांची मुलं ही जाऊ शकली, हे मी माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे. नक्कीच. जसं की तुम्ही सांगताय, प्रवास सुरू झाला, अगदी 23व्या वर्षी तुम्ही आमदार झालात. तो सुद्धा प्रसंग सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, त्याच्या बाबतीत काय काय घडलं, कसं घडलं. पण एक 23 वर्षाचं पोरग जे आता ग्रामपंचायत सदस्य व्हायचं म्हटलं तरी अवघड असते, पण एवढ्या कमी वयामध्ये आमदारकी लढवणं किती कठीण होतं. त्यावेळेसचा काही किस्सा असेल, आठवणी असतील तर सांगा. नाही, मुळामध्ये कायदेशीर तुम्हाला 23व्या वर्षी आमदार होता येत नाही. आमदार होण्याचं वय इलिजिबल आहे 25 वर्ष.
आणि मला खरंच त्यावेळेस माहित नव्हतं. मतदार यादीमध्ये नाव आलं म्हणजे आपल्याला उभा राहता येतं, हा असा एक समज आमच्या डोक्यात, की म्हणा तो कायदा सर्वांनाच माहीत असतो अशातला भाग नाही. बरोबर. आता काही लोक ऐकत असेल, अनेकाला माहित पण नाही की 25 वर्ष वय उभं राहायला लागतं. हा आता मी बोलल्यामुळे काय अनेकाला काही लोकांना कळेल. बरोबर. मी फॉर्म भरला, माझी जन्मतारीख त्यावर लिहिली हम्म. आणि त्या निवडणुकीमध्ये माझा फॉर्म सिलेक्ट झाला. जो निवडणूक निर्णय अधिकारी असतो त्याने माझा फॉर्म सिलेक्टही केला. हम्म. निवडणूक पण झाली, निवडणूक मी जिंकली सुद्धा. हा आणि मग त्यानंतर माझ्या विरोधामध्ये TM सावंत एक खासदार उभा हो होते. हो हो ते खासदार होते. त्यांच्या लक्षामध्ये ही बाब आली की हा तर काही वयात बसत नाही. बर. आणि मग त्यांनी ती कोर्टामध्ये याचिका दाखल केली मला अपात्र करावं यासाठी. आणि ती याचिका कोर्टामध्ये दाखल करून घेतली. चालू असतानाच खटला 4 वर्षांनी खटला सुनावणीसाठी येणार होता. आम्ही न्यायालयामध्ये गेलो, याचिकाकर्ते न्यायालयामध्ये होते. हम्म. आणि कोर्टामध्ये हा जेव्हा याचिकाला सुरुवात होणार हा. तर तिथं संवाद सुरू होता वकिलामध्ये आणि माननीय न्यायमूर्तीमध्ये. तर न्यायमूर्ती गमतीला म्हटले की त्यावेळेस नव्हते म्हणे 25चे, आज तर 25चे आहेत. तर त्या काळात ज्यांनी माझ्यावर खटला दाखल केला होता ते TM सावंत कोर्टामध्ये हजर होते. हा ते उपटून उभा राहिले आणि त्यांनी सांगितलं की साहेब मला माझी याचिका परत घ्यायची. बर. कोर्ट म्हणलं मला आम्हाला असं करता येणार नाही. हम्म. जे आमच्या समोर काम आहे ते आम्हाला करावं लागेल. बर. मी आजची तारीख तुमची वाढवून देतो, हम्म. तुम्ही तारीख वाढवून घ्या. बर. नंतर तुम्हाला काय बाहेर बसून निर्णय करा तुम्ही काय करायचं. आणि मग बाहेर आल्यानंतर मी त्यांना नमस्कार केला वाकून. म्हटलं साहेब काही हो आता याचिकेचं, पण तुम्ही एवढं मन दाखवलं मोठं माझ्याबद्दल, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मग त्याने सांगितलं की 1 तारीख तुम्ही वाढून घ्या, 1 तारीख मी वाढून घेतो. बर. आणि वर्ष निघून गेलं आणि खटला संपून गेला. ओके. त्यातून मी तरला गेलो. त्यावेळेस कळलं आम्हाला हा की विधानसभेला उभं राहण्यासाठी 25 25. वर्षाचं वय पार करावं लागतं. बर. आणि ते वय मी काही पार केलं नव्हतं त्या काळात. सुदैवाने ते मला आमदारकी बघता आली. बर. जर मी नसतो तर मग तो चान्स माझा हुकला असता. बर. पण कदाचित सावंत साहेबांना सुद्धा ते कुठंतरी समजलं असेल की वय कमी असलं तरी काम करण्याची वृत्ती चांगली आहे, काम करण्याची धमक आहे, त्यामुळेच कदाचित ते म्हणले असतील मला खटला माघारी घ्यायचा आहे. पण त्याच्यानंतर तुमचं जे काम सुरू झालं ते अविरत आज 40 वर्ष झाली तुम्ही काम करत आहात. 8 निवडणुका तुम्ही लढला, 5 निवडणुकांमध्ये जनतेनं तुम्हाला निवडून दिलं. मागच्या वेळेस सुद्धा 31,000च्या लीडनं तुम्ही निवडून आलात. जालन्याची पूर्वीची परिस्थिती, ज्यावेळेस जालन्यात रस्ते नव्हते, खूप समस्या होत्या, आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस जालन्यामध्ये पहिल्यांदा निवडून आलात त्यावेळेस कशी सुरुवात केली कामाला, कसं लोकांच्या भेटीगाठी कशा घेतल्या, समस्या कशा जाणून घेतल्या? मुळामध्ये तो 90चा कालखंड आणि आत्ताचा कालखंड, या कालखंडामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा. आमदारांच्या वागण्यातला, जनतेच्या वागण्यातला, लोकांच्या काम सांगण्याच्या पद्धतीमधला, आमदारांनी काम करण्याच्या पद्धतीमधला प्रचंड मोठा बदल आहे. बरोबर. मला आठवतंय की आम्ही 89-90ला आमदार झालो. आम्ही गावात दौऱ्यावरती जायचो म्हटलं तर लोक गावामध्ये गुढ्या उभा करायची. हा बरोबर. आमदार गावात येणार म्हणले की गुढी उभारायची गावात. घरोघर विरोधकाचं घर जरी असलं तर ऑक्शन व्हायचे त्या घरामध्ये. आमदार गावात गेला की एकही घर असं सुटत नव्हतं की त्या घरामध्ये ऑक्शन होत नव्हतं. सुवासन्या ऑक्शन करायचे, विरोधक हार पुष्पगुच्छ टाकायचे, आणि एवढं हेल्दी वातावरण, अत्यंत चांगलं वातावरण. मी तर तो कालखंड तुम्हाला सांगतो की त्या 90 ते 95च्या कालखंडामध्ये आमदार गावात यायचा म्हटलं, हे मी भोगला. आमदार गावात यायचं म्हटलं की गुराखी सुद्धा गुरं सोडत नव्हते. बर. दुपार झाली, 3 वाजले, आमदार गावात नाही आला तरी गुराखी गुरं सोडत नव्हते, कारण की आज आमदार येणार आहे. आमदाराला आम्हाला पाहायचं, आमदार कसा बोलतो, काय सांगतो हे बघण्याची जिज्ञासा त्या गुराख्याच्या सुद्धा मनात असायची. त्यामुळे ते गुरं सुद्धा सोडल्या जात नव्हते. संपूर्ण गाव
संपूर्ण गाव, ज्या बहीण बेटी ज्या असतात, मुली ज्या असतात, ते सुद्धा आई वडील बोलून घ्यायचे की आज आमदार गावात येणार आहे, तू ये बेटा. बरोबर. आणि तो काळ आम्ही या ठिकाणी अनुभवला. आणि आज जर चित्र बघितलं, मी फरक करतो तो काळ आणि आज काळ. आज आमदार गावात जातात, तर गावात गेल्यानंतर बोलून घ्यावं लागतं. सकाराम भाऊ या, तुकाराम भाऊ या, विठ्ठलराव या, सर्वांना बोलून घ्यावं लागतं. तो काळ होता 90चा, की गुरं सोडत नव्हते. आत्ताचा काळ आहे की गावात गेल्यानंतर कार्यकर्त्याला बोलून घ्यावं लागतं आणि मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्या लागतात. हा भयंकर बदल झालेला आहे. बरोबर. मोठा बदल झालेला आहे. 8 निवडणुका लढवल्या मी विधानसभेच्या. 8 निवडणुका स्वतः विधानसभेच्या धनुष्यबाणावरती त्या ठिकाणी लढवल्या. तर मला असं वाटतं की आणि पहिला 23 मधला माळकरी आमदार, विधानसभेमध्ये माळकरी आमदार, आजपर्यंत आम्ही या विधानसभेमध्ये गेलेलो आणि बघतोय की किती मोठा बदल विधानसभेमध्ये झालेला आहे. हा फार मोठा बदल आहे. तुम्ही जीन्स टी शर्ट स्लीपर घालून विधानसभेत गेला होता, खरं आहे का? हो, त्या दशकामध्ये, त्या कालखंडामध्ये जीन्स टी शर्ट आम्ही घालत होतो महाविद्यालयामध्ये. एक प्रसंग असा आहे की माझे मित्र सुरेश नवले आणि आम्ही, मी त्या दिवशी खरं तर शूज घातला होता, पण तो सुरेश नवले जीन्स टी शर्ट घालून, स्लीपर घालून, असं मनात आलं नवले साहेबांचे की बाबा आपण आता आज ताजमध्ये जाऊ आणि चहा घेऊ. बर. तर म्हणलं चला जाऊ ताजमध्ये. आणि मग ते जीन्स टी शर्ट त्यांनी घातलं आणि स्लीपर होती पायामध्ये. त्यावेळेस स्लीपरची फॅड होतं खूप प्रचंड. आम्ही दरवाजातून आत जात असताना तिथल्या बाहेरच्या वॉचमॅनने रोखलं आम्हाला. म्हणजे साहेब, तुमच्या पायात स्लीपर आहे, तुम्हाला ताजमध्ये जाता येणार नाही. बर. आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊन दिलं. बर. तुम्ही चप्पल चेंज करून या, शूज घाला किंवा चप्पल घाला दुसरी वेगळी, पण स्लीपर ताजमध्ये अलाउड नाही. आम्हाला पहिल्यांदा माहित पडलं की स्लीपर घालून ताजमध्ये जाता येत नाही. कदाचित आज प्रेक्षकांना सुद्धा माहित होईल की ही गोष्ट. स्लीपर घालून ताज हॉटेलमध्ये जाता येत नाही, आम्हाला पहिल्यांदा मारलं. आणि आम्ही सांगतोय त्याला आम्ही आमदार आहे, तो आमदार आहे. आमदार नाही म्हणे साहेब, कोणीही आला, किती उच्च पदस्थ आला तरीही स्लीपर घालून आम्ही ताजमध्ये जाऊन देत नाही. आणि तो आमचा रूल आहे आणि त्यांनी आम्हाला जाऊन दिलं नाही, हे सत्य आहे. बर. आता यानंतर जालन्यामध्ये रस्त्याची कामं बरीच झाली, रस्त्यांमध्ये सुधारणा झाल्या आणि त्याच्या बरोबरच एक महत्वाचा प्रश्न जो होता पाणी पुरवठ्याचा. जायकवाडीवरून तुम्ही पाणी जालन्यामध्ये आणलं, कशी कामं होती, त्याबद्दलचं काम कसं कसं झालं आपल्याकडून? नाही, जालन्याला पाणी पुरवठा करणारा एकच घाणेवडी तलाव पहिला होता. मी त्यावेळेस 90च्या दशकामध्ये आमदार होतो. पण नंतरच्या कालखंडामध्ये लोकसंख्या जशी जशी वाढत गेली तसं तसं पाण्याचा प्रश्न हा गंभीर होत गेला. आणि बघ, शहागडहून एक नवीन योजना तयार केल्या गेली आणि शहागडची योजना, त्या योजनेच्या माध्यमातून अंबड मार्ग पाणी जालन्याला आम्ही आणलं आणि ते जालनेकरांनी त्या ठिकाणी दिलं. परंतु शहागडला कायम पाणी सोडून घेण्याचा खूप मोठा प्रश्न असायचा. जायकवाडीमधून विजेचा प्रश्न असायचा शहागडला. त्यामुळं ती योजना तशी फार काही यशस्वी होऊ शकली नाही आणि त्या योजनेवर जालना शहराचे ताण काय भागू शकले नाही. मग मधल्या कालखंडामध्ये मी मंत्री झालो आणि मग नवीन योजना कुठून करायची आपल्याला, तर थेट जायकवाडीहून योजना आम्ही त्या ठिकाणी आखली. तत्कालीन नगराध्यक्ष माननीय भास्कररावजी आंबेकर हे तत्कालीन नगराध्यक्ष होते. मी आमदार मंत्री त्या कालखंडामध्ये झालेलो होतो. आणि मग आम्ही योजना तयार केली. योजना तयार करून सेंट्रलकडे आम्ही हा प्रस्ताव दिला आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने फर्स्ट कम फर्स्ट अशा प्रकारचा रूल किंवा GR मध्ये उल्लेख असताना सुद्धा आमचा पहिला प्रस्ताव त्या ठिकाणी सेंट्रलकडे असताना सेंट्रलने आमचा प्रस्ताव डावलला. प्रस्ताव डावलल्यानंतर मी माननीय उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि उच्च न्यायालयामध्ये पाणी पहिलं का गटर पहिलं, पाणी पहिलं का गार्डन पहिलं, कारण की या कामासाठी इतर नगरपालिकेना सेंट्रल गव्हर्नमेंटने पैसा दिला होता आणि आमचा प्रस्ताव पहिला असताना सुद्धा आम्हाला डावलल्या गेलं. अशा प्रकारचा मी तिथं प्रेयर केली आणि सुदैवाने माननीय न्यायालयाने पाण्याला प्राधान्य दिलं आणि आम्हाला 100 कोटीपेक्षा अधिकची योजना मी न्यायालयात गेल्यानंतर
ही योजना आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि तिथून खऱ्या अर्थाने जालन्याचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न त्या ठिकाणी आता सुटण्याच्या मार्गावरती या ठिकाणी आहे. त्यामुळं जे काही प्रयत्न पाण्यासाठी आहेत ते प्रामाणिकपणे मी माझ्या कालखंडामध्ये या ठिकाणी केले. माझ्याच कालखंडामध्ये मी आमदार असताना थेट जायकवाडीहून पाणी आम्ही इंदेवाडीपर्यंत आणलं. हो. निवडणुका लागल्या आणि त्या पुढच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला आणि मग तिथं त्या कालखंडामध्ये लोकांनी खोटं नाटं बोलून ही योजना आम्ही आणली अशा प्रकारचं भासवलं. परंतु जालनेकराला चांगला माहिती आहे ही योजना पूर्णतः अर्जुन खोतकर साहेब या ठिकाणी आणि भास्कर आंबेकर यांनी या ठिकाणी आणलेली. आता शिवजल क्रांती योजना असेल, जलशुद्धीकरणाचे प्रकल्प आहेत, विद्युतीकरणाचे प्रकल्प आहेत, हे सुद्धा आता जालन्यामध्ये चांगल्या पद्धतीने ह्यांची कामं चालली आहेत. साठवण तलाव मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. दुधना नदीवरती सुद्धा बंधारे वगैरे बांधले आहेत. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली लागलाय असं म्हणायला काही हरकत नाही. हो, शिवजल क्रांती खरं तर आम्हीच या राज्यामध्ये सुरू केली. जालन्यामध्ये पहिला बंधारा बाळासाहेब ठाकरे बंधारा, सुनीलजी गोयल, सुरेश केसापुरे, आम्ही संघाचे काही लोक, आम्ही सर्वांनी म्हणून पहिला बंधारा त्या ठिकाणी बांधला. मी स्वतः त्या ठिकाणी उभा राहिलो आणि ते काम होऊन दिल्या जात नव्हतं. काही अराजकीय लोक त्या ठिकाणी हा बंधारा बांधण्यासाठी आडवे येत होते. मी स्वतः तिथं खुर्ची टाकून बसलो, अनेक दिवस बसलो आणि त्या बंधाऱ्याचं काम केलं. त्या बंधाऱ्यामुळं कमीत कमी 2000 बोरला पाणी आहे आणि तिथून आमची शिवजल क्रांती योजना सुरू झाली. आम्ही गावागावामध्ये ही योजना त्या ठिकाणी नेली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोलीकरणाचे कामं, रुंदीकरणाचे कामं, पाणी अडवण्याचे कामं या ठिकाणी केले आणि आमचीच योजना नंतर राज्य सरकारने त्या ठिकाणी उचलली आणि त्या माध्यमातून शिवजल क्रांती योजना जन्माला आली. माझं काम बघून अनेक आमदारांनी हे काम आपापल्या भागामध्ये करायला सुरुवात केली आणि मग त्याही भागामध्ये या कामाला सुरुवात झाली. पण खरी सुरुवात जालन्यामध्ये आम्ही केलेली. वा. आणि खरं त्यामुळं आम्ही बघतोय 2 दिवस झाला जालन्यात फिरतोय. जालना खूप चांगल्या पद्धतीनं पाण्याच्या बाबतीत चांगला आहे. रस्त्याच्या बाबतीत मध्ये जालन्याचा काही विषय नाही, रस्ते सगळे व्यवस्थित आहेत. बरं, आता यानंतर थोडंसं आपण पुढे येऊया. तुम्ही निवडणुका लढत होतात, अधूनमधून पराभव होत होता, पण सातत्यानं तुम्ही कुठल्या ना कुठल्या ह्याच्यावरती DCC बँक असेल, हे असेल, सातत्यानं तुमचं काम सुरू होतं. लोकांच्यात जाऊन तुम्ही काम करत होता. हा पिरियड कसा होता 1990 पासून 2025 पर्यंत? नाही, मुळामध्ये प्रामाणिकपणे काम तुम्ही करत गेलात तर लोक तुम्हाला डोक्यावर घेत असतात. पदाचा वापर आम्ही जो पदाचा वापर जो केला तो जनहितासाठीच केला. जनतेच्या हितासाठी या पदाचा वापर आम्ही या ठिकाणी करू शकतो आणि प्रामाणिकपणे सेवा. त्यामुळे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, बाजार समिती असेल किंवा या सर्व DCC बँक असेल, या सर्व संस्था आम्ही आमच्या ताब्यामध्ये जनतेने आम्हाला या ठिकाणी दिल्या. कारण की जनतेने आम्हाला योग्य त्यामध्ये ठरवलं की हे सांभाळू शकतात, हे करू शकतात आणि जनतेने आम्हाला या संदर्भामध्ये निश्चितपणे आमच्या हातामध्ये या संस्था दिल्या आणि त्या माध्यमातून आम्ही आरोग्यापासून तर रस्त्यापर्यंत हे सर्व प्रश्न अत्यंत प्रामाणिकपणे आम्ही त्या ठिकाणी सोडवले. बघा, पहिलं जालना शहर आणि 110 गाव होते. एकाही गावामध्ये रस्ता नव्हता. ग्रामीणमध्ये कच्चे रस्ते, बैलगाडीचे रस्ते, मी 90चं बोलतो, त्या कालखंडामध्ये एकही रस्ता नव्हता. अर्जुन खोतकरने एक गाव असं ठेवलं नाही की त्या गावाला 2-2, 4-4 रस्ते केले नाहीत. नक्कीच प्रत्येक गावाचं रस्त्याचं नियोजन आम्ही केलं आणि आज बघताय आपण की एका गावाला 5-5, 6-6 रस्ते या ठिकाणी निर्माण मी या ठिकाणी करू शकलो. शहरामधले करू शकलो, ग्रामीण भागाचे करू शकलो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करू शकलो, पिण्याच्या पाण्याच्या योजना देऊ शकलो. मी पाणीपुरवठा खात्याचा मंत्री होतो. गाव तिथं पाणीपुरवठा योजना मी त्या ठिकाणी दिली. सर्व योजना आम्ही या गावाला दिल्या. तेव्हा मला असं वाटतं की ज्या काही लोकांच्या अडचणी आहेत, वॉटर गटर मीटर ज्याला म्हणतो आपण, या वॉटर गटर मीटरवर आम्ही पूर्णतः लक्ष केंद्रित केलं आणि त्या माध्यमातून या सोयी ज्या लोकांना जनतेला लागतात त्या सुखसोयी किंवा त्या सुविधा निश्चितपणे देण्याचा प्रामाणिकपणे मनामध्ये हेतू ठेवून आम्ही हे काम केलं आणि त्या हेतूमध्ये आम्ही यशस्वी ठरलो. नक्कीच. आता हे काम करत असताना तुम्ही दुसरीकडं शिवसेना तळागाळात पोहोचवण्याचं सुद्धा काम केलं. मराठवाड्यामध्ये जी शिवसेना
रुजली त्यामध्ये कुठेतरी तुमचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. एक शिवसेनेचे भक्कम नेते म्हणून तुम्ही आज मराठवाड्यातच नाही तर महाराष्ट्रभरामध्ये प्रचलित आहात. मग त्या शिवसेनेची मतं मांडण्यासाठी असो, धोरणं ठरवण्यासाठी असो किंवा एकंदरीतच असो, हा प्रवास कसा होता शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा? हो, काय सांगू तुम्हाला आता, कसं सांगू शकतो. माननीय शिवसेना प्रमुखांनी बघितलं जरी ना, तर असा आपला स्वतःचा जीव असा वळवून टाका वाटत होता. कदाचित तुमच्या नशिबात शिवसेना प्रमुखाला पाहणं आलं असेल नसेल, हो, हो. मला माहित नाही. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व, ज्यांनी या देशातल्या, या राज्यातल्या लाखो लाखो तरुणांचं भवितव्य बदलून टाकलेलं. अनेकांचा श्वास, अनेकांचा विश्वास बाळासाहेबांनी निर्माण केलेले. आणि तो काळ तर खूप 85चा 80चा काळ हा प्रचंड मंतरलेला काळ शिवसेनेचा आणि शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा होता. अत्यंत सडेतोड बोलणारा नेता म्हणून माननीय शिवसेना प्रमुखांची ख्याती त्या ठिकाणी जनमानसाच्या मनामध्ये, एवढी सर्व साधनं नसताना, सोशल मीडिया नसताना, मोबाईल नसताना किंवा एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असताना सुद्धा माननीय शिवसेना प्रमुखांचा विचार व्यंगचित्राच्या माध्यमातून, मार्मिकच्या माध्यमातून, नंतर सामनाच्या माध्यमातून हा विचार माननीय शिवसेना प्रमुखांचा जनमानसापर्यंत या ठिकाणी देत गेला. आणि मी तुम्हाला सांगतो, आजही सांगतो की शिवसेनेकडं तरुणांची खूप मोठी फळी, जो वयात आलेला तरुण आहे, जो विशीतला तरुण आहे, विशीमध्ये तरुण आला की त्यांनी राजकीय त्याच्या मनामध्ये जर इच्छा निर्माण होत असेल किंवा झाली असेल, तर तो राजकीय इच्छा निर्माण झालेला तरुण शिवसेनेचाच विचार त्या कालखंडामध्ये करत होता. बरोबर. आणि आजही विचार तोच करतो विषेतला तरुण, की मी शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे आणि शिवसेनेमध्ये जाऊन सामाजिक कार्याला सुरुवात केली पाहिजे. तो कालखंड आमचा अत्यंत खूप मंतरलेला कालखंड होता. माझं काय सांगू तुम्हाला, त्याचं वर्णन शब्दामध्ये मी करू शकत नाही. प्रामाणिकपणे सांगतो की तो कालखंड माननीय शिवसेना प्रमुखांच्या सोबत राहणं, त्यांच्या दौऱ्यात जाणं, ते कसे वागतात, कसे बोलतात, काय करतात, या सर्व गोष्टी खूप 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 खोलवर परिणाम करणाऱ्या आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी घडल्या. आणि कदाचित तेच माननीय शिवसेना प्रमुखांचं बाळकडू पाजलेलं आम्हाला तेच आज या माध्यमातून समोर येतंय असं मला वाटतं. त्यांच्या आशीर्वादाने जे काय आता मी, तर त्यांच्या आशीर्वादाशिवाय काही नाही. नक्कीच. एक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे म्हणजे तुमच्या आयुष्यातले महत्वाचे नेते गोपीनाथरावजी मुंडे, जे तुम्हाला मानसपुत्र मानायचे, त्यांचं सुद्धा तुमच्या याच्यामध्ये खूप योगदान आहे. त्यांच्याबद्दल? हो, मुळामध्ये आम्ही शिवसेनेमध्ये काम जरी करत होतो तरी विधिमंडळाच्या राजकारणामध्ये की काँग्रेसचं सरकार होतं आणि मग मंत्र्याने एकूण एखादं काम करून घ्यायचं, तर ते काम करताना मंत्री त्यावेळेस दाद देत नव्हते. मग माननीय गोपीनाथजी मुंडे आम्हाला आधार वाटायचा. मुंडे साहेबांचा आधार खूप वाटायचा. जरी पक्ष वेगळे असले, युतीतले नेते असले, तरी आम्हाला एवढा आधार मुंडे साहेबांचा वाटायचा की मुंडे साहेबांच्या जीवावर आम्ही कोणतंही काम फते करायचो. आणि मुंडे साहेब सुद्धा तेवढ्याच ताकदीने आमच्या पाठीमागं उभा राहायचे. कोणतंही काम मुंडे साहेबांनी कधीही हे माझ्याकडून होणार नाही, मी मुख्यमंत्र्याकडे येणार नाही, या फलाण्या मंत्र्याकडे जाणार नाही, भाऊ आपण माझं असं काम आहे, चला त्या मंत्र्याकडे, चल उठ चल, काय सदैव तयार, चल या मंत्र्याकडे चल तो तयार. त्यामुळे एक वेगळा आधार मुंडे साहेबांचा. आणि कदाचित आम्ही एका मातीतले मराठवाड्यातले असल्यामुळे कदाचित आमच्यावरती अधिकचं प्रेम त्यांचं असायचं, राहायचं. दुर्दैवाने आज प्रेम करणारे दोन्ही नेते नाहीत. माननीय मुंडे साहेब नाहीत, माननीय शिवसेना प्रमुख नाहीत. खूप वाईट वाटतं. आणि खरं तर ती उणी जीवनभर, आयुष्यभर आमच्या मध्ये जाणवत राहील. आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत ती उणीव आम्हाला भासत नाही. नक्कीच. खूप वाईट वाटतं या गोष्टीचं. नक्कीच. 1990, 1995, 2004, 2014 4 निवडणुकात तुम्ही जिंकलात. 2019ला पराभव झाला, पण त्याच्यानंतर संघर्षाचा काळ होता. कोविडचा काळ असेल, अनेक गोष्टी असतील. त्या काळामध्ये तुम्ही आमदार नव्हतात, पण तरी सुद्धा तुम्ही कोरोना काळामध्ये खूप मोठं योगदान दिलं. जवळपास लाखभर लोकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न केले. तो काळ कसा होता कोविडचा?
तुम्ही बघा, हा एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला की जालन्यामध्ये हा मीडियामध्ये किंवा कुठं हा विषय फार आला नाही. हम्म. पण सर्वात जास्त लसीकरण हो. या कोविडमध्ये कोणी केलं असेल तर ते मी केलं आणि हो. माझ्या सहकार्याने केलं. आम्ही कधी याचं श्रेय घेत बसलो नाही, कधी एखादा पुरस्कार द्यावा असं म्हणलो नाही. आमच्या माघारी पुरस्कार दुसऱ्याला दिले गेले, आम्हाला नको ते पुरस्कार. आम्ही ते पुरस्कारासाठी काम केलंच नाही. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला ते शिकवलंच नाही. आम्ही काम केलं ते फक्त आणि फक्त लोकांच्या जीवनासाठी, जीवन मरणाच्या कामासाठी आम्ही ते काम केलं. आणि 1 लाखापेक्षा कोणती संस्था जालन्यामध्ये, माझं चॅलेंज आहे, शासनाने जेवढं काम केलं ते शासनाच्या बरोबरीला आम्ही काम केलं. 1 लाख लोकांना मी या ठिकाणी लसीकरण दिलं, त्याचं समाधान मला आहे. आणि कुठेही बोंब काही न होऊन देता हे सगळं मी करू शकलो बिनदिक्कत. माझे माणसं खूप राबलो, आम्ही जीव धोक्यात घालून राबलो, लसीकरण करत बसलो. त्यामुळं मला असं वाटतं की एक समाधान देणारं काम आहे. फक्त लसीकरणच नाही केलं आम्ही. कोरोना कालखंडामध्ये काही अप्रिय घटना घडायच्या, मग त्या परिवाराला जाऊन आधार देणं, त्यातले अंत्यसंस्कार करणं, काहींना धान्य पुरवठा करणं, धान्याचे किट्स पाठवणं, फळं वगैरे पाठवणं, लसी उपलब्ध करून देणं, सर्व अँटीडोस उपलब्ध करून देणं, धीर देणं, मानसिक त्यांना खूप आधार देणं, या सर्व गोष्टी जीव धोक्यात घालून आम्ही या ठिकाणी केल्या. आणि दुर्दैवाने मी सुद्धा 2 वेळेस कोरोनामध्ये अडकलो आणि मला सुद्धा गंभीर समस्येला तोंड द्यावं लागलं. पण तो परमेश्वर कृपेने आम्ही वाचलो त्यातून आणि लोकांची सेवा. आणि कोरोना झाला, घरी आलो आणि पुन्हा कामाला लागलो कोरोनाची. पुन्हा होईल भीती वाटली नाही, कारण की शिवसेना प्रमुखांचा विचार सोबत होता. आणि पुन्हा कामाला लागलो, पुन्हा काम केलं. खरं तर तुमच्या पत्नींनी नवस बोलला होता आणि त्या नवसाच्या ह्यानं कुठेतरी परमेश्वराची कृपा, जनतेची साथ आणि तुम्ही केलेल्या विकास कामांचा आशीर्वाद, त्यामुळे तुम्ही 2024ला 31,000नी निवडून आलात. त्यानंतर आतापर्यंत झालेली विकास कामं, आतापर्यंतचं जालना शहराच्या दृष्टीनं, विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातनं काम कसं सुरू आहे आता? हा विजय खरं तर माझा नाही, हा विजय जनतेचा आहे. खूप मोठ्या फरकाने यावेळेस जवळपास 32,000 मताच्या जवळ मला मताधिक्य या ठिकाणी दिलं. नक्कीच. आणि खरं तर या शहराची रचना वेगळी आहे. ज्या पद्धतीनं पोषक मतदारसंघ शिवसेना भाजपला आहेत इतर ठिकाणी, तशा प्रकारचा हा पोषक मतदारसंघ नसताना सुद्धा माझी प्रतिमा, माझे काम करण्याची हतोटी, माझे जनसामान्याशी असणारे नाते, यातून मला हे जवळपास 32,000चं मताधिक्य या ठिकाणी मिळालं. आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं लोकांनी मला डोक्यावरती घेतलं आणि चांगली कामं करून देण्याच्या संदर्भामध्ये मी झपाटून कामाला लागलो. 1 वर्षामध्ये तुम्ही या शहरातल्या कोणत्याही माणसाला जाऊन विचारा, काही माणसं असतील, कोणत्याही माणसाला जाऊन विचारा की 1 वर्षामध्ये अर्जुन खोतकरच्या कामावर तुम्ही खुश आहात का? त्यापैकी म्हणजे मोजक्या लोकांनी जर सांगितलं की नाही आम्ही खुश नाहीत, विरोधक सांगतीलच, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. कॉमन माणसं, माझं चॅलेंज आहे, एक माणूस जर विरोधात बोलला तर वाटेल ती सजा मी भोगायला तयार आहे. 1 वर्षामध्ये जवळपास 500 कोटी रुपये या शहराच्या विकासासाठी आम्ही आणले. 500 कोटी रुपये. मी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता की जालना शहरामध्ये जी 15 दिवसाला, 8 दिवसाला, 10 दिवसाला पाणी पुरवठा मिळतो, मी लवकरात लवकर 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी रोज किंवा 1 दिवसाला पाणी देण्याच्या संदर्भामध्ये मी पूर्णतः कामाला लागेल. मी पहिला निवडून आल्यानंतर प्रश्न पहिल्या हातात घेतला की काय अडचण, काय अडचण आहे. इतक्या वर्ष नगरपालिका आमच्या हातात नाही, त्यामुळे आम्ही फार बारकाईने लक्ष देऊ शकलो नाही. विरोधकांच्या हातामध्ये नगरपालिका होती, त्यांनी काय दिवे लावले, त्यांनी काय बघितलं, त्यांनी काही केलं नाही गावासाठी. आम्ही प्रयत्न केला. मी आता घेतल्यानंतर सांगितलं, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि लक्षात आलं की जालना शहराला पाणी पुरवठा फिल्टरचं पाणी 20 MLDच्या पुढे येऊ शकत नाही, जेव्हा की जालन्याची गरज 50 MLDची गरज जालन्याची. आणि 20 MLDच्या पुढे फिल्टर पाणी होतच नाही. 9 MLD इकडं
11, 12, 15 MLD तिकडे. त्यामुळं 20-25 MLDच्या पुढे पाणी फिल्टर होत नाही. त्यामुळे काय केलं पाहिजे, तर पहिले फिल्टर बेल्ट आपण बांधलं पाहिजे. आणि फिल्टर बेल्ट बांधलं तर आपल्याला अतिरिक्त पाणी या ठिकाणी मिळू शकेल, पाणी शहराला मिळू शकेल. त्यामुळे पहिलं काम मी 35 MLDचं फिल्टर बेल्ट बांधायला घेतलं अंबडला, आणि आता त्याचं काम 90% झालेलं आहे. आणि काही दिवसामध्ये जाणलेकराला जो शब्द मी दिला होता, मी अत्यंत जबाबदारीने सांगतो, जाणलेकराला जो शब्द दिला होता तो शब्द मी पूर्ण करणार. रोज पाणी शहराला किंवा एक दिवसाआड तरी पाणी शहराला कसं मिळेल या संदर्भातला माझा प्रयत्न फळाला येऊ लागलेला आहे, यशस्वी होऊ लागलेला आहे. आता काही दिवसात लोकांना निश्चितपणे माता भगिनीला पाणी जे तुम्ही मागताय ते पाणी तुम्हाला द्यायसाठी अजून कधी प्रयत्न केला, आणि ते प्रयत्न आमचा पूर्ण जवळपास झाल्याचा आहे. वा वा वा, खूप छान. आणि बोला बोला. अनेक विषय आहेत या संदर्भात. हा पहिला प्रयत्न. जालन्यातल्या लोकांना मी रस्त्याच्या बाबतीत बोललो की जालन्यात रस्ते चांगले करून देऊ, गुणवत्ता चांगली राहील, आणि ती गुणवत्ता सांभाळण्याचा प्रयत्न केला. आणि 100 कोटीपेक्षा अधिकचे रस्ते मी जालना शहर आणून दिले. परवा आम्ही एक दिवस, माझा प्रामाणिकपणे माझा जनतेला हात जोडून विनंती, तुम्ही तपासा, जज करा, मी यानंतर एक दिवस सुद्धा आराम केलेला नाही. निवडून आल्यानंतर एक दिवस सुद्धा नाही आराम. सतत कामात. दिल्लीला गेलो, माननीय गडकरी साहेबाला भेटलो, 15 कोटीचा रस्ता, एक रस्ता जिद्द करून मंजूर करून आणला. फार महत्वाचा रस्ता होता, भोकरदन रस्ता, भोकरदन चौफुली तर पुढेपर्यंत त्या बायपास पर्यंत हा रस्ता 15 कोटीचा मंजूर करून आणला. 100 कोटी ते 15 कोटी हे म्हणजे जवळपास 150 कोटी पर्यंतचे अजून काही रस्ते, 150 कोटीपर्यंत रस्ते आपण या गावाला आणले. नक्कीच तुम्ही बघताय की 19 कोटी रुपये खर्च करून आम्ही तिथं गणपती विसर्जनासाठी कुंड बांधलं, देवीच्या विसर्जनासाठी कुंड बांधलं, छटपूजेसाठी घाट बांधला. आणि या गणपती विसर्जनामध्ये, देवीच्या विसर्जनामध्ये तुम्ही बघितले असेल की दरवर्षी तरुण उत्साही मुलं पाण्यामध्ये बुडून मरायचे. कधी 1 मरायचा, कधी 2 मरायचे, कधी 3 मरायचे. ते मला राहावं गेलं की असे तरुण पोरं जर अशा अव्यवस्थेमुळं जर त्यांचा बळी जात असेल तर आपण या संदर्भामध्ये एक चांगली व्यवस्था उभा केली पाहिजे. आणि 19 कोटी रुपयाचा कुंड बांधला. अरे काही लोक म्हणतात की ते कुंडाने काय मिळवलं. अरे काय मिळवलं, ज्यांच्या घरातला दिवे भिजले गेले ना, माग ज्यांच्या घरातले मुलं मेलेत ना, त्यांना विचारा. तुम्ही एखाद्या मृत्यूची तुलना 19 कोटीची करू शकता. आज 19 कोटी रुपयाचा कुंड आम्ही बांधला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं गणपतीचं विसर्जन झालं, देवीचं विसर्जन झालं, छटपूजा झाली. मला असं वाटतं की विरोधक हे तोंडघडी पडलेले आहेत. खूप चांगल्या पद्धती, कधीच अशा प्रकारचं विसर्जन झालं नाही, कोणी बघितलं नाही. जालना शहरातला आयडियल अशा प्रकारचा राज्यातला पहिला कुंड आम्ही निर्माण केला आणि तो अत्यंत यशस्वी ठरला, याचं समाधान मला आहे. नक्कीच. जालना शहरामध्ये पहिली महानगरपालिका मी निर्माण केली. महानगरपालिका माननीय शिंदे साहेबांच्या पाठीमागे लागून ही महानगरपालिका निर्माण मी केली. त्यामुळं आणि जालना महानगरपालिका कुंड असणारी पहिली महापालिका. जालना नगरपालिका 100 कोटी रुपयाचा सोलर प्रोजेक्ट मी आणला. सोलरचा प्रोजेक्ट स्वतःच्या विजेवर चालणारी जालना नगरपालिका ही पहिली महानगरपालिका राहील की जिला आता विजेचं भविष्य काळामध्ये विजेचं बिल भरायचं काम पडणार नाही. जेव्हा आपण रोज पाणी देऊ शहराला त्यावेळेला 4 ते 4.5 कोटी रुपये वीज बिल महानगरपालिकेला मंडळाला भरावा लागेल. मग हे 4.5 कोटी कुठं खर्च करायचे असतात? वॉटर गिटर मटरवर, वॉटर गिटर मीटर याच्यावरती पैसे खर्च करायचे असतात. परंतु दुर्दैवाने विजेच्या बिलामुळं या सर्व गोष्टीवर ते खर्च करता येत नाहीत. आत्ता सोलर मधून जे लाईट निर्माण होईल त्या लाईटच्या माध्यमातून जालना महानगरपालिकेचे 4 कोटी रुपये महिन्याला वाचतील. आणि मग या 4 कोटीच्या माध्यमातून वॉटर मीटर आणि गटर यावर हा खर्च होईल, जनसुविधेवरती खर्च होईल. त्यामुळं पहिली महानगरपालिका जालना महानगरपालिका ही लोकांसाठी आपण या ठिकाणी
खूप चांगल्या पद्धतीने तयार करतो, लोकांना सुविधेसाठी पण तयार करतो. ते आपण या ठिकाणी काम केलं. वा. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की रस्ते आहेत, त्या ठिकाणी कुंड आहे, सोलार आहे, त्यामुळं अधिक अजून अनेक प्रकल्प. तुम्ही विचार करा की जालना नगरपालिका, मी आमदार झालो, मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललो, माननीय बावनकुळे साहेबांना बोललो, माननीय शिंदे साहेबांना बोललो. PR कार्डचा विषय मी हातात घेतला, वर्षानुवर्षाचा. 42 झोपडपट्ट्या आहे शहरामध्ये, बर अधिकृत झोपडपट्ट्या 42. बापरे. पण त्यांना स्वतःच्या मालकीचे त्यांना कर्ज घेता येत नाही, स्वतःची प्रॉपर्टी दाखवता येत नाही. बरोबर. आता आम्ही सरकारला बोललो, सरकारने सभागृहात बोललो, मान्य केलं, आणि आता 42 झोपडपट्ट्याचे सर्वे सुरू झाले. त्यांना माझ्या प्रयत्नामुळं त्या सर्व झोपडपट्ट्यांच्या लोकांना स्वतःचं PR कार्ड मिळणार आहे. वा. आयुष्यातलं स्वतःचं घर त्यांना मिळणार. वा. जमिनीचा पट्टा त्यांच्या नावावर मिळणार आहे. अजून अशा 40 झोपडपट्ट्या आहेत. मी आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये बोललो बर की या 42 झोपडपट्ट्या बरोबर या 40 झोपडपट्ट्याचा सर्वे करा आणि त्यांना सुद्धा मालकी हक्क द्या. वा. त्यामुळे तो मालकी हक्काचा विषय सुद्धा लवकर निकाली बाकी 40 झोपडपट्ट्याचा निघणार आहे. माझ्या डोक्यात कल्पना अनेक आहेत. नक्कीच. मी कल्पना प्रत्यक्षामध्ये आणायला लागलेले आहेत. मी जालना शहरामध्ये विपश्यना केंद्र 100 कोटी 127 कोटी रुपयाचं वा. विपश्यना केंद्र जालना शहरामध्ये या ठिकाणी मी तो DPR पूर्ण तयार केला, सरकारला सादर केला. सरकारने मला माननीय मंत्री महोदयांनी, माननीय शिंदे साहेबांनी, म्हणजे संजय शिरसाट साहेबांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी जालन्यात येऊन सांगितलं की 127 कोटी रुपयाचा विपश्यना केंद्र तातडीनं आम्ही या ठिकाणी पूर्ण मंजुरी देऊ. आता अजून त्याच्यावर तांत्रिक दृष्ट्या काही काम चालू आहे. ते काम पूर्ण झालं की 150 कोटी पर्यंतचं विपश्यना केंद्र आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि ती या शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी ही विपश्यना केंद्र राज्यातलं सर्वात चांगलं विपश्यना केंद्र राहील. वा वा वा. तुम्ही विचार करा, मी विपश्यना केंद्र राज्यातलं सर्वात चांगलं बांधतो. मी कुंड 19 कोटी रुपये खर्च करून सर्वात राज्यातलं चांगलं बांधलं. 100 कोटी रुपये खर्च करून आम्ही सोलर त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे राज्यातली पहिली महानगरपालिका आहे. किती गोष्टी ज्या इतर कोणत्याच महानगरपालिकेत नाही, त्या महानगरपालिकेत मी आणले. महानगरपालिका झाल्यानंतर हे फायदे आहेत. आणि आम्ही जनसेवेचं व्रत बांधलेलं आहे हातामध्ये. त्यामुळे हे काम आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे या सर्व गोष्टी प्रामाणिकता आमच्यामध्ये असल्यामुळं हे आम्हाला निश्चितपणे बल देणार आहेत. तुम्ही विचार करा, जालना शहरामध्ये कुंडलिका सेना नदी, याच्यातून उघड्यावरती पाणी जातं, बरोबर, गटारचं पाणी. त्यामुळे नदी कायम दूषित असते. बरोबर. आम्ही काय केलं, सांडपाणीचा प्रकल्प या ठिकाणी आणला. सांडपाणीचा प्रकल्प या ठिकाणी आणला. आता STP प्लॅन ते बांधतो. हे सर्व पाणी आम्ही आता नदीतलं पाणी पाईपने आम्ही तिथे घेऊन जाणार आहे. बर. ते पाणी स्वच्छ करणार, पुन्हा ते पाणी MIDC शेतकऱ्याला त्या ठिकाणी देणार. म्हणजे हाही एक मोठा प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी आणलेला आहे. त्यामुळं अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी करू शकलो. प्रत्येक समाजाला आम्ही समाज मंदिर दिलेलं आहे. माझ्या कालखंडात आता आहे, मागे शिंदे साहेबांच्या मेहरबानीने, त्यांच्या प्रयत्नाने प्रत्येक समाजाला, मग त्यामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शिख आहे, इसाई आहेत, या सर्व लोकांना आम्ही त्या ठिकाणी देऊ शकलो. समाज मंदिर त्या ठिकाणी देऊ शकलो, सभागृह देऊ शकलो. शहराच्या चारही बाजूनी जो बायपास आहे, हा मोठा रस्ता करायचा, हा आम्ही या ठिकाणी करू शकलो आहेत. त्यामुळं ढवळेश्वरचा असेल, जिजाऊ मासाई पुतळा असेल, मोढ्याचा विकास असेल, या सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने आम्ही समाधान देणाऱ्या गोष्टी, या गोष्टी आम्ही करू शकलो, याचं मला समाधान आहे. खूपच छान. साहेब, आम्ही सुद्धा फिरतोय चौफुले जे आहेत चारी बाजूचा बायपास तुम्ही म्हणताय, त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या खूप हलकी कमी झालेली आहे आणि व्यवस्थित प्रवास करता येतोय लोकांना. किंवा जे काही मंदिरांचं वगैरे सांगताय, या बाबी आम्ही स्वतः बाहेरून येऊन बघू शकतोय. त्यामुळे जालनावासियांना त्याबद्दल नक्कीच कौतुक असणार आहे, अप्रूप असणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचे आशीर्वाद नक्कीच मिळत असणार आहेत. आता महानगरपालिका आल्यानंतर समजा तुमच्या ताब्यात महानगरपालिका आली, तुमची सत्ता जर तिथं आली, तर काय काय विजन आहे आपल्या शहराबद्दल, जालना शहराचा अजून विकास करण्याच्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलणार आहात? बघा, आमदार झाल्यापासून आपण विकासाचा रथ हा अत्यंत जोमाने सुरू केलेला आहे.
गावातलाच नागरिकांच्या प्रतिक्रिया तुम्ही घ्या ना, माझं झाल्यानंतर, पॉडकास्ट झाल्यानंतर नक्कीच गावातल्या नक्कीच नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्या. नक्कीच. लोक तुम्हाला म्हणतील अर्जुन खोतकर बदलला. अर्जुन खोतकर विकासाच्या पाठीमागे लागलेले आहेत. बर. निवडणुकीत जे जे आश्वासन दिले ते आश्वासनं पूर्ण करू लागलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की जालनाचा सर्वांगीण विकास, चौफेर विकास, हम्म. कुठंही राजकारण न आणता हा. अत्यंत चांगल्या पद्धतीने विकास करणं हेच आता माझं पहिलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य करण्यापासून मला कोणी रोखू शकणार नाही. वा. आणि मीही थांबणार नाही. साहेब, महाराष्ट्रभरात एक स्वच्छ, निष्कलंक आणि दिलेला शब्द पाळणारा नेता असं म्हणून अर्जुन भाऊंकडे बघितलं जातं. आता येत्या महानगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही जे सांगितल्या गोष्टी, की महानगरपालिका आल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत चांगल्या, तर अजून काय सांगाल की एक आदर्श म्हणजे आदर्श गाव आपण म्हणतोच, आदर्श शहर म्हणतोच, त्याच्या पुढे जाऊन तुम्ही आदर्श महानगरपालिका दाखवण्याच्या कशी असते हे दाखवण्यासाठी प्रयत्न करताय. म्हणजे सोलरचा प्रकल्प जो आहे तो मला नाही वाटत कुठं महाराष्ट्रात दुसरीकडे कुठं असेल. नाहीच. तर त्या दृष्टीनं अजून महानगरपालिका आल्यानंतर अजून लोकांना काय काय मिळू शकतात लाभ? एक लक्षात घ्या, रस्ते, पाणी वगैरे वगैरे हाच विकास नाही. बरोबर. याच्याबरोबर सामायिक जे वातावरण बिघडलेलं आहे, हम्म. ते सामाजिक वातावरण दुरुस्त करणं ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी या ठिकाणी असते. नक्कीच. त्यामध्ये धर्माधर्मातला, जाती जातीतला द्वेष असेल हम्म. तो संपून टाकणं. नवीन पिढी जी फार प्रचंड आहारी चालली व्यसनाच्या, MDA सारखं ड्रग्स, हम्म. गांजा असेल, दारू असेल, किंवा सट्टा असेल IPLचा, बरोबर. किंवा वेगळा मटका असेल, या गोष्टीमुळं अनेक आत्महत्या या शहरात घडू लागलेल्या आहेत. बर. आणि माझं तुम्ही रेकॉर्ड काढून बघा की प्रत्येक अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये मी बोलतोच. हो. प्रत्येक अधिवेशनामध्ये संदर्भामध्ये मी बोलतोच हम्म. की या तरुण पिढीला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर तातडीनं प्रशासनाने, पोलीस प्रशासनाने काम केलं पाहिजे. आणि विधानसभेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय उपमुख्यमंत्री, त्यांच्या लक्षात आणून देऊन या सर्व गोष्टी, यावर आळा, कठोरपणे आळा घालण्याच्या संदर्भामध्ये मी प्रयत्नशील आहे. यामुळं मला धमक्या आल्या, हो. यामुळं माझ्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. हो. 2 नंबरच्या धंद्याला लोकांना पटणार नाही. बरोबर. पण तरीही मी माझी जबाबदारी भरून या सर्व गोष्टी करू लागलेलो आहे. आणि हे कर्तव्य माझं आहे. तेव्हा माझ्या भागातला माणूस, माझ्या भागातली मुलं चोरी चपाटी, ड्रग्स या गोष्टीच्या नादी लागत असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा मी प्रचंड कामाला लागलेलो आहे. त्यांचं मत परिवर्तन, त्यांना योग्य दिशेला घेऊन जाणं, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना चांगल्या मार्गाला लावणं. शेवटी मी वारकरी संप्रदायातला आहे. हो. आणि तो धर्म माझा आहे. त्यामुळे ते करण्याचा प्रयत्न भविष्य काळात सुद्धा माझा जोमाने या ठिकाणी असतो. वा, खूप छान. साहेब, जालन्याला महाराष्ट्रभरात, देशभरामध्ये इंडस्ट्रियल हब म्हणून ओळखलं जातं. MIDC मोठ्या प्रमाणात आहे, स्टील उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या बाबतीत, औद्योगिक क्षेत्राच्या बाबतीत आपण कसं योगदान दिलं आतापर्यंत? मुळामध्ये आम्ही खूप समाधानी आहे की एवढ्या चांगल्या प्रकारचा उद्योग जालन्यामध्ये स्थानिक लोकांनी निर्माण केलेला आहे. हो. आणि कायम आम्ही त्यांच्या पाठीमागे उभा आहोत. आपल्या इंडियातला भाव जालन्याहून निघतो स्टीलचा. हो, म्हणूनच म्हटलं मी. त्यामुळे स्टील इंडस्ट्रीज खूप मोठी आमच्याकडे आहे. आणि सातत्याने त्यांच्या बाजूने उभा राहिलो मी. त्यांचं वीज बिल कमी करावं हे सातत्याने सभागृहात बोललो. प्रसंगी वीज बिल कमी झालं आणि आम्ही त्यांच्यासाठी भांडत असतो. त्यांना कुठंही इंडस्ट्रीजमध्ये अडचण, कामगारापासून तर कोणत्याही बाबीची अडचण आम्ही इंडस्ट्रीजला या ठिकाणी होऊन देत नाही. एक हेल्दी वातावरण, चांगलं वातावरण. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे कायम की उद्योग जगला तर कामगार जगेल. त्यामुळे आम्ही कुठेही त्यांना इंटरफेअर त्यामध्ये करत नाहीत आणि उद्योगाला कायम सपोर्ट करतो. उद्योगाला जे काही वातावरण लागेल, रस्ते, चांगली कनेक्टिव्हिटी, ही पण आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आत्ताही जवळपास 100 कोटी रुपयाचे रस्ते मी प्रस्तावित केले. 55 कोटीचे मला असं वाटतं की मंजूर होतीलच आत्ता, झालेले जवळपास. आणि अजून 100 कोटी रुपयाचे रस्ते आम्ही या शहराला या ठिकाणी देतो. कारण की आता नागपूर, मुंबई मधलं महत्वाचं शहर जालना आलेलं आहे.
आणि आता जालना पुणे हाही एक एक्सप्रेस वे त्या ठिकाणी संभाजीनगर पुणे होतो. हम्म. तो जालन्यापर्यंत आणावा अशा प्रकारची विनंती गडकरी साहेबांनी केलेली. तोही जालन्यापर्यंत येणार आहे. त्यामुळं जालना हे खूप मोठं सेंट्रल या ठिकाणी होईल, उद्योगाचं सेंट्रल होईल आणि खूप मोठं या ठिकाणी उद्योग नव्याने निर्माण होईल. माझा प्रयत्न आहे माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत यांच्या माध्यमातून एक चांगला उद्योग आपल्या शहरामध्ये, मोठा बिग उद्योग या शहरामध्ये आणायचा आणि शहरातल्या तरुणांना या ठिकाणी काम द्यायचं. हा एक मोठा माझ्या मनातला विषय. तोही या ठिकाणी मी पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करेल. उद्योगाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टीला मी प्राधान्य देतो आणि काम करतो. वा, नक्कीच. तर दुसरी गोष्ट, लाडकी बहीण योजनेची. तुम्ही तर इथले अध्यक्ष आहात लाडकी बहीणचे. त्याच्या माध्यमातून कसं आता इथनं पुढची कार्यवाही कशी असणार लाडकी बहीण योजनेची? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अत्यंत महत्वाकांक्षी योजना ही आणलेली आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि शिंदे साहेबांनी हा गेम चेंज करून टाकला. हो, गेम चेंजर योजना झाली. खरंच. शिंदे साहेबांनी ही योजना आणली नसती तर कदाचित सरकार काठावर आलं असतं किंवा आलंही नसतं. परंतु माननीय शिंदे साहेबांनी ही योजना आखली आणि लाडक्या बहिणींनी मोठा आशीर्वाद सरकारला दिला आणि राज्यामध्ये सरकार आलं. नक्कीच. आता त्या योजनेचा अध्यक्ष मी आहे इथला. बर. जास्तीत जास्त महिला भगिनींना त्या ठिकाणी लाभ मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि तो लाभ त्यांना मिळून पण त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं आता लाडकी बहीण, लखपती दिदी या सर्व योजना निश्चितपणे माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. पुढच्या दृष्टिकोनातनं तुम्ही अमृत 2.0 योजना काहीतरी आणताय, त्याच्याबद्दल थोडंसं कळू द्या. हो, मी आता DPR तयार करतोय. जवळपास अंडरग्राऊंड ड्रेनेजचा 1500 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव राहील. मोठा प्रस्ताव आहे आणि त्यामुळे अमृत 2 मध्ये हे कसं नाही घेतलं मला माहित नाही, पण तो जेव्हा अमृत 2 सुरू होईल तेव्हा निश्चितपणे जालन्याचा समावेश करून त्यामध्ये ही अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना जालन्याला देणार म्हणजे देणारच. कुठल्या परिस्थितीमध्ये देणार हा एक माझा शब्द जालनेकरांसाठी आहे. नक्कीच. म्हणजे थोडक्यात पाणी, रस्ते, वीज, गटार, सांडपाणी, स्वच्छता, विसर्जन कुंड, कुठलाही विषय जालन्यातल्या लोकांसाठी असा नाही की तो प्रलंबित आहे किंवा तो राहील. सगळ्या चारी बाजूंनी आपण विकासाची कामं करत आहात, त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. साहेब, 2024 ची निवडणूक झाली आणि 2025 मध्ये या वर्षी अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, शेतकऱ्यांचं नुकसान झालं, गावागावांमध्ये पूर आले. जालन्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, शहर काही पूरमय परिस्थितीमध्ये होतं. त्यावेळेस सुद्धा तुम्ही ग्राउंड लेवलला उतरून काम केलं. तो अनुभव कसा होता? त्यावेळेसचे प्रसंग कसे होते? अशी विदारक परिस्थिती होती. मला जसं 55 वर्षापासून कळतंय, म्हणजे 60 वर्षापासून मला कळतंय चांगला पाऊस. माझ्या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये असला पाऊस मी कधी बघितला नाही. खरं. जो पाऊस या वर्षी आमच्याकडे पडला तसा पाऊस मला कधीच पाहायला भेटला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीला जाऊन जाणं हे शिवसेनेचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य मी निभावलं. अनेक संस्था, सेवाभावी संस्था, सर्वच समाजातले लोक महत्वाचे हे निश्चितपणे शेतकरी, सर्वसामान्य, शहरातले व्यापारी यांच्या पाठीमागे उभा राहिले. मी तर आता सभागृहामध्ये विषय मांडला, किती व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, किती घरामध्ये पाणी घुसलं. या सर्व लोकांना मंत्री आणले, इथे पालकमंत्री आणले, सर्व आले, सर्वांना दाखवलं, याची नोंद केल्या गेली आणि मदतीला सुरुवात आम्ही करतोय. त्यामुळं शेतकऱ्याला तर मदत मिळालीच. तुम्ही आमच्याकडे वाघरळ गाव आहे, या वाघरळ गावामध्ये एका दिवसामध्ये आमचा कल्याणचा प्रकल्प भरला, पण तिथलं पर्जन्यमापक यंत्रच खराब होतं. कोणीतरी त्यामध्ये माती टाकून दिली होती. त्यामुळे पावसाची नोंदच त्यामध्ये झाली नाही. किती पाऊस पडला त्याची नोंदच होऊ शकली नाही. मग मी पाठीमागं लागून, सभागृहात बोलून, अधिकाऱ्यांना बोलून, आता कुठं तो विषय मागे लागला की बाजूच्या मंडळाला ग्राह्य धरल्या जावं. वाघरळच्या मंडळाला त्या ठिकाणी जो विषय आला तो बाजूच्या मंडळाला ग्राह्य धरावं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा तो फायदा करून दिला. मग विम्याचा असेल, बाकी इतर गोष्टी असतील, या सर्व गोष्टी करून देण्याच्या संदर्भात, फळबागाच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली, त्यामुळे लोकांना फायदा झाला. वा, खूप छान. साहेब, विकास कामांच्या दृष्टीने तुमचा धडाका चाललाय, शहराच्या बाबतीत सुद्धा, मतदारसंघाच्या बाबतीत सुद्धा आणि संपूर्ण राज्यामध्ये तुमची प्रतिमा खूपच चांगली आहे. या कामामध्ये महत्वाचं योगदान कोणाचं आहे तुमच्या पाठीमागे? एकमेव आमचा नेता शिंदे साहेब, बर, एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी खूप मदत केली. जालनेकरांना त्यांनी शब्द दिला होता जालन्यात येऊन
की जालन्यासाठी मी 1,000 कोटी देईल, बर. त्यातले 500 कोटी आले. वा, एका वर्षात 500 कोटी आले. वा. आता बघा मग किती मिळणार आहेत? हम्म. 2,500-3,000 कोटी त्या ठिकाणी दरवर्षी 500 म्हणलं तर एवढे मिळतील. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की बोले त्याचा चाले त्याची वंदावी पावले. वा. माननीय शिंदेसाहेब बोलणारा, करणारा, ऐकणारा, सर्व अर्थाने काम करणारा मदत नेता आहे. वा. त्यामुळं खूप देव माणूस भेटला. वा, खूप छान. आणि ही जी तुमची भावना आहे त्यांच्याबद्दलची खरंच खूप छान आहे. साहेब, थोडंसं आता राजकारण सोडून थोडंसं फॅमिलीकडे येऊयात. जर फॅमिलीला एखादी गोष्ट तुमच्यामधली आवडत नाही असं सांगायचं झालं तर कुठली सवय सांगा? मुळात काय होतं मी राजकारणातले माणसं रात्रंदिवस लोक आणि लोक परिवाराला वेळ देऊ शकत नाही, हो. मुलाबाळांना वेळ देऊ शकत नाही, भावांना वेळ देऊ शकत नाही. त्यातून त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात. आणि मग तो गैरसमज एकदा निर्माण झाला की मग ते फार वाईट वाटतं या गोष्टीचं की आपण वेळ देऊ शकत नाही, वेळ न दिल्यामुळे अशा प्रकारचा गैरसमज निर्माण होतो. अर्थात मनात त्यांच्याही काही नसतं, आमच्या काही नसतं, पण तो डायलॉगच झाला नाही तर मला असं वाटतं की थोडासा दुरावा अंतर पडत जातं. आणि या राजकारणापोई थोडं झालं असं मला वाटतं. मी सुधारण्याचा प्रयत्न करील, सुधारून घेण्याचा प्रयत्न करील. परिवार आहे, मुलगा आहे, नातवंड आहेत, बायको आहे, भाऊ आहेत, इतर परिवार सर्व आहे. या परिवाराला पुढच्या ह्या निवडणुका संपल्या की निश्चितपणे वेळ देईल आणि जे काही अत्यंत प्रांजळपणे माझ्या त्यांच्या चुका ज्या काय असेल ते पाहून परिवार पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे आम्ही पुढे नेऊ. आणि आहेच एक संघ परिवार चांगला आहे, नक्कीच. परंतु जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे कदाचित काही असतात किंतु बर. कुटुंबासोबत टाइम स्पेंड कसा करता तुम्ही, वेळ कसा घालवता? आहे आता या वर्षभरात अजिबातच नाही. बर. शेवटचा चित्रपट कधी बघितला होता कुटुंबासोबत, आठवतंय काय? कुटुंबासोबत नाही बघितला, पण मी आता धुरंधर बघितला. मी आता कुठे बघितला? तो नागपूरला बघितला, अधिवेशन कारखाना. बर. कसा वाटलं? काय चित्रपट बघायला आवडतात का? नाही, माझा तो प्रांतच नाही, कधी बघत नाही चित्रपट. वेळच नाही, त्या कोण 3-3 तास घालीत चित्रपटावर. बरोबर, वेळ महत्वाचा. पण तो मित्र म्हटले चला, हाऊस पण त्या दिवशी संपलं होतं, मग गेलो. बर. चित्रपटात झालं, पण तुम्हाला क्रीडा क्षेत्राची खूप आवड आहे. हो. तुम्ही स्वतः सुद्धा क्रिकेट खेळत होतात, कुस्ती खेळत होतात, आणि आता सुद्धा तुम्ही कुस्ती असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, ह्या खेळांच्यासाठी तुम्ही स्पर्धा भरवता, हे करता. क्रीडा क्षेत्रातलं तुमचं योगदान कसं येतलं? हो, मी महाराष्ट्र केसरी 2 वेळा बहुतेक जालन्याला झाली. हो, डे नाईट क्रिकेटचे सामने देश पातळीवरचे भरवले. हो. माझा जवाईच क्रिकेटर आहे. अंडर 19 इंडियाचा कॅप्टन होता. वर्ल्ड कप जिंकला होता. इंडिया ए खेळले, IPL खेळले. त्यामुळे क्रीडा क्षेत्राशी माझं जवळचं नातं आहे. नक्कीच. मी स्वतः कुस्ती प्लेअर चांगला आहे, युनिव्हर्सिटी चॅम्पियन आहे. मी या ठिकाणी कबड्डीचा चॅम्पियन आहे. त्यामुळं क्रीडाशी नातं आहेच, आणि त्यामुळे एक चांगलं इथं क्रीडा आता जे ग्राउंड होतं आमचं, ते खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तयार करायला लागलोय आणि चांगल्या पद्धतीनं तयार होतंय. या सर्व बाबीकडे लक्ष दिलं जाईल चांगल्या पद्धतीने. नक्कीच. आता शेवटचा सेगमेंट, तुम्हाला क्रिकेट तर आवडतंच, तर त्या पद्धतीनं मी एका क्रिकेटरचं नाव घेणार. तो क्रिकेटर आल्यानंतर त्याच्यात जे गुण आहेत, त्या गुणाला शोभून असा नेता कुठला महाराष्ट्रातला किंवा देशातला ते तुम्ही सांगायचं. सचिन तेंडुलकर, म्हणजे जसं सचिनला क्रिकेटचा गॉड म्हणतात, तसं राजकारणातला सचिन तेंडुलकर कोण वाटतो? अर्थातच एकनाथ शिंदे माझ्यासाठी. वा. महेंद्रसिंग धोनी, कूल, शांत, कशी परिस्थिती आली तरी चिडचिड न करणारे, एकदम सरळ मार्गाने चालणारे नेते कोण वाटतात? देवेंद्र फडणवीस. बर. विराट कोहली कोण वाटतो राजकारणातला, एकदम अग्रेसिव्ह, तडकीफड? श्रीकांत शिंदे. वा. बर. राजकारणातला हिटमॅन कोण वाटतो, टप्प्यात चेंडू आला की स्टेडियमच्या बाहेर? हिटमॅन होते माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या आशीर्वादाने सर्व घडू शकलं. नक्कीच. राजकारणातला सूर्यकुमार यादव कोण वाटतो, 360, सगळ्यांबरोबर मैत्री आहे? अर्थात उदय सामंत म्हणा, अलीकडच्या कारखान्यात. बर. आणि राजकारणातला बुमराव कोण वाटतो, थेट यॉर्कर टाकून त्रिफळा उडवणारा? अरे, तसे अनेक मित्र आहेत. बर. त्यांच्याकडून शिकतोय मी. बर. खूप आहेत तसे. वा, नक्कीच. बरं, आता रॅपिड फायरचा राऊंड आहे. मी शब्द विचारेन, तुम्ही तो शब्द ऐकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय मनात येतं ते सांगायचं. राजकारणातला तुमचा आवडता हिरो? एकनाथ शिंदे.
आवडता पदार्थ? भाजी भाकर. भाजी भाकर. वा, छान. शिवसेना सोडून आवडता नेता? पवार साहेब. शरद पवार साहेब. बर. आणि आवडता पिक्चर? तुम्ही पिक्चर बघत नाही नाही म्हणताय, पण ठीक आहे, चला. पण शोले खूप आवडला होता. शोले खूप आवडला होता. बर बर बर. अजून खायला काय आवडतं साहेब? नाही, वरणपोळी वरणपोळी. साधं, मी महिनाभर सारखी वरणपोळी खाऊ शकतो. बर. अरे वा, खूप छान. म्हणजे बाहेरचं न खाता आपलं हा. घरचं छान. बर, ठीक आहे. आता एक शेवटचा सेगमेंट आहे सर आपल्या या पॉडकास्टच्या ह्याच्यामधला. अशा अनेक व्यक्ती असतात, ज्या व्यक्ती आपल्याला आयुष्यभरामध्ये मार्गदर्शन करत असतात, त्यांच्याकडनं आपण शिकत असतो, ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कधी कधी त्या व्यक्ती हयात असतात, कधी कधी त्या व्यक्ती आपल्याला सोडून गेलेल्या असतात. अशा व्यक्तींना आपण कधी कधी थँक्यू म्हणायचं राहून जातं आपल्याकडनं, किंवा आपण त्यांना आपल्या भावना व्यक्त करायचं राहून जातं. अशी कोणती व्यक्ती आहे आयुष्यात जी आता हयात असेल, हयात नसेल, त्या व्यक्तीला तुम्ही भावना व्यक्त केलेल्या नाहीत? जर तसं असेल तर एक 2 मिनिटांमध्ये कॅमेराला ती व्यक्ती समजा आणि त्या व्यक्तीला तुमच्या भावना व्यक्त करा. खरं तर राजकीय जीवनामध्ये मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आम्ही कुठंही राजकारणामध्ये, आमचं घराणं नव्हतं, शेतकरी कुटुंबातलं, वारकरी कुटुंबातले. परंतु खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये मला दिशा दिली असेल तर ती गजानन कीर्तीकर, शिवाजीराव चोथे आणि माझ्या सर्व जे माझे पाठीराखीत गेले इतक्या वर्षाचे, ज्यांनी मला कधीच मागं वळून पाहून दिलं नाही, त्या सर्वांचे मनापासून आभार. वा, खूप छान. आणि आता शेवटचं, महानगरपालिका निवडणूक येते, काय सांगाल जालनावासियांना, काय सांगाल महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात? मला असं वाटतं की जालन्यातली जनता शुद्ध आहे, खूप हुशार आहे. ती निश्चितपणे या गोष्टीचा विचार करत असेल, करेल, की आता नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे, आमदार मी आहे, इथं योजना मीच आणू शकतो. त्यामुळे जालन्यातली जनता ही विकासाला मत देईल. विकास म्हणजे आता अर्जुन खोतकर, विकास म्हणजे एकनाथ शिंदे, वा. विकास म्हणजे आम्ही आहोत. त्यामुळं आम्हाला मतदान करतील. वा, खूप छान. एक सेगमेंट, नेत्याचं नाव घेईल, एका शब्दात त्या नेत्याबद्दल काय वाटतं सांगायचं. बाळासाहेब ठाकरे. गॉड. गॉड. वा. गोपीनाथरावजी मुंडे. आधार. आधार. वा वा. एकनाथजी शिंदे साहेब. आताच्या सर्वात मोठा आधार. बर. देवेंद्र फडणवीस. देशाचा भविष्यातला मोठा नेता. वा, खूप छान. आणि हे होते अर्जुन पंडितराव खोतकर साहेब. म्हणजे संघर्ष हाच त्यांचा प्रवास राहिलेला आहे. 8 वेळा निवडणूक लढले, 5 वेळा जिंकले, 30 हजारांच्या मताधिक्यानं आमदार झाले, जालनावासियांसाठी, महाराष्ट्रासाठी काम करतायत, जनतेच्या हितासाठी काम करतायत. असं म्हणतात की कुरुक्षेत्रातल्या अर्जुनावरती बऱ्याच वेळा पेच प्रसंग आला, तसाच या अर्जुनावरती सुद्धा बऱ्याच वेळा पेच प्रसंग आला. पण प्रत्येक प्रसंगातून, प्रत्येक संकटातून, त्या संकटावरती पाय देऊन हा अर्जुन उभा राहिला आणि कुरुक्षेत्र गाजवलं, अगदी महाभारतातल्या अर्जुनाप्रमाणे. आणि हाच अर्जुन त्यांचा यशस्वीरित्या प्रवास पुढचा पार करतायत. या अर्जुन खोतकर साहेबांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला दिलेल्या पॉडकास्ट बद्दल खूप साऱ्या सर्वांचे आभार. आपलेही सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. काही चुकलं असेल तर क्षमा. धन्यवाद. धन्यवाद.